त्याच्या पायथ्याशीच पोचताच आम्हाला सूर्याबुरुजावरील डोलणारा भगवा ध्वज दिसला. जणू काय तो इथल्या पराक्रमाची स्वाभिमानाची गोष्ट सांगत होता. आणि हाच पराक्रम बघण्यासाठी आम्ही पायी चाललो होतो प्रतापगडावर. गडाच्या पायथ्याशीच पोचताच आमच्या माना उंचावल्या आणि आम्ही थेट पोचलो गडावर. गडावर पोचताच आम्ही सुंदर असं निरीक्षण करत होतो. तेवढ्यात आम्हाला दिसला सूर्याबुरुजावरील लखलख फडकणारा हा भगवा ध्वज. हा भगवा ध्वज सांगत होता की 350 वर्षानंतरही जो अन्याय करेल तो इथल्या मातीत गाळला जाईल याची साक्ष देणारा हा भगवा ध्वज होता. जे विद्यार्थी ही किल्ला फिरताना फक्त आनंद घेत नव्हते, तर इथल्या किल्ल्याचा इतिहासही जाणून घेत. किल्ला फिरताना आम्ही फक्त मध्यभागी नाही तर आम्ही तटबंदीत फिरायला लागलो, कारण किल्ल्याची तटबंदी म्हणजे किल्ल्याची छाती असते. ही केवळ तटबंदी नव्हती, तर स्वराज्यावर झालेल्या प्रत्येक आक्रमण स्वतःवर झेलणारी ढाल होती. गडाची तटबंदी तर सुंदर होतीच, पण त्याचबरोबर गडाला वेळा घातलेल्या सुंदर अशा डोंगराने आमच्या मनाला भुरळ घातली. शेवटी सगळा गड फिरून झाल्यानंतर आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सगळ्यांनी शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन मुजरा केला. हा मुजरा शिवरायांना होताच, पण त्याचबरोबर त्यांच्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्यालाही होता, कारण याच मातीत शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून ही भूमी पावन केली. तिला बघून झाल्या क्षणभर विश्रांतीसाठी आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसलो. तेवढ्यात रणमर्दानी खेळ सुरू झाले. खेळ बघण्यासाठी आम्ही उत्साहित होतो, पण तेवढ्यात माझी नजर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेली आणि बघतो ते काय, महाराजांचा पुतळ्याची नजर अफजल खानाच्या कबरीकडे होती. जणू महाराजांची नजर पराक्रमाची साक्ष देत होती आणि सांगत होती की अफजल्यासारखा प्रत्येक अन्यायकारी इथल्या मातीत गाळला जाईल. ते गडावून जायच्या अगोदर प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही रणमैदानी खेळ दाखवत होतो. हा फक्त खेळ नसून शिवकालीन इतिहास आहे, कारण हा खेळ सांगत होता की प्रत्येक स्त्री स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार करू शकते. गड सोड वाटत नव्हता, पण शेवटी गड सोडताना